आणि म्हणून मी त्यांना विनंती करू इच्छितो की हा जर गैरसमज झाला असेल आणि त्याच्यामुळे ओबीसी समाजाचे सुद्धा मोर्चे निघणार असतील तर सर्व ओबीसी बांधवांना मी सांगू इच्छितो की ओबीसी आरक्षणाला कुठल्याही तऱ्हेचा धोका नाही. मी स्वतः ओबीसी आहे. अनेक वेळा मला सर्टिफिकेट मिळताना काय अडचणी येतात याची पूर्ण कल्पना आहे आणि त्याच्यामुळे अनेक वेळेला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सरकारने एखाद्या समाजाला आरक्षण जाहीर केलं म्हणून त्यांना ती सर्टिफिकेट मिळत नाहीत. त्यांना वेगवेगळ्या तऱ्हेचे दाखले हे प्रोड्यूस करायला लागतात. त्यावेळेला त्यांना सर्टिफिकेट मिळतं आणि त्याचं ज्यावेळेला व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेलासुद्धा अनेक तऱ्हेचे दाखले त्यांना द्यायला लागतात. अनेक समाजाच्या संदर्भात असं झालेलं आहे की जे दाखले शासनाने त्या ठिकाणी ज्याला मान्यता दिलेल्या आहेत असे दाखले ज्यावेळेला त्या समाजाला मिळू शकत नाहीत त्याला त्याच्यासाठी कमिटी नेमली जाते आणि त्या समाजाचे कुठल्या तऱ्हेचे त्यांना ओळखलं जातं वगैरे ह्याच्या संदर्भातलं संशोधन केलं जातं आणि नंतर मग त्यांना ते दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. मराठवाड्यातल्या मराठा समाजाबाबतीत असंच झालेलं आहे की त्या काळामधली त्यांच्या ज्या नोंदी होत्या या एकतर मौढीमध्ये होत्या, फारशीमध्ये होत्या, उर्दूमध्ये होत्या आणि त्याच्यामुळे या संदर्भात संशोधन करून दाखले मिळण्याच्या संदर्भात ज्या अडचणी होत्या त्या दूर करणं आवश्यक होतं आणि म्हणून शिंदे समितीची स्थापना झाली. शिंदे समितीने 1.5 कोटीपेक्षा जास्त कागदपत्रांची पडताळणी केली आणि अगदी थेट 1885 पर्यंतचे पुरावे त्यांनी जाऊन त्या ठिकाणी तपासलेले आहेत. त्यांनी कुठल्या तऱ्हेचे 12 दस्तऐवज पुरावे म्हणून ग्राह्य धरावे याच्या संदर्भात शासनाला शिफारस केलेली आहे. शासनाने ती शिफारस मान्य केलेली आहे. त्याच्यामुळे हे अत्यंत क्रिस्टल क्लिअर आहे की कुठलंही नवीन आरक्षण हे देण्यात आलेलं नाही आहे. कुणबी आरक्षण जे आहे हे 1967 सालात हे कुणबी समाजाला दिलेलं होतं आणि 2004 सालामध्ये मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे सुद्धा आरक्षण म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी होत्या नोटिफिकेशनमध्ये त्यासुद्धा 2004मध्ये दूर केलेल्या आहेत. त्याच्यामुळे विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग असेल याच्यामध्ये हे दाखले सहजासहजी मिळू शकतात कारण त्या ठिकाणी नोंदी असतात. या नोंदी मराठवाड्यामध्ये नसल्यामुळे जे दाखले मिळायला अडचण येत होती ती पहिल्या टप्प्यामध्ये बरीचशी दूर झालेली आहे. अजून हे संपलेलं नाही. दुसऱ्या टप्प्यामध्ये अधिक फॅमिली आणि अधिक डॉक्युमेंटरीचं व्हेरिफिकेशन होईल. दुसरी जी मागणी होती की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्याची पडताळणी व्हावी त्याप्रमाणे सर्व डिव्हिजनमधल्या जुन्या कागदपत्रांची पडताळणी होते आहे. शेवटी ही गोष्ट जर सर्वच लोक मान्य करतात आणि भुजबळ साहेबांनी सुद्धा मीटिंगमध्ये मान्य केलेलं होतं की कुणबी दाखले ज्यांच्याकडे असतील त्यांना कुणबी सर्टिफिकेट द्यायला आमचं कुठलंही ऑब्जेक्शन नाही आणि त्याच्यामुळे आता अशी कुठली नवीन परिस्थिती उभारली की ज्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की ओबीसींचं आरक्षण धोक्यात आलं आहे असं काहीही बिलकुल घडलेलं नाही आहे. आणि ज्या एकंदर जाती आहेत जवळजवळ 349च्या दरम्यान ह्या जाती आहेत ओबीसीमध्ये तर या सगळ्या जातींना प्रोटेक्शन आहे या सगळ्या. आणि आपण दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे निर्णय 2014मध्ये झाले 2019मध्ये झाले याच्यामध्ये स्वतंत्र आरक्षण जे फक्त नोकऱ्या आणि शिक्षणापुरतं आहे याच्यामध्ये पॉलिटिकल आरक्षण नाही. ओबीसीना पॉलिटिकल आरक्षणसुद्धा आहे जे 349 जाती आहेत त्यांना. ओबीसी प्रवर्गातून ते उभे राहू शकतात, निवडून येऊ शकतात. ज्या ठिकाणी नगराध्यक्षांचं सरपंचाचं आरक्षण आहे तिथं ओबीसी निवडून येऊ शकतात. आपण जी नवीन सवलत दिलेली आहे या सवलतीमध्ये फक्त शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांपुरतं हे आरक्षण आहे आणि हे हायकोर्टामध्ये टिकलेलं होतं. सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकावं म्हणून माजी न्यायमूर्तींची समिती आहे. आता याच्यामधल्या ज्या टेक्निकॅलिटीज असतात ह्या समजून सांगण्यासाठी माजी न्यायमूर्ती जर जरांगे पाटीलना भेटायला गेलेले असले तर त्याच्यामध्ये न्याय नाकारण्याचा कुठलाही विषय येत नाही. या आरक्षणाच्या संदर्भात तांत्रिक बाबी काय आहेत, कायदेशीर बाबी काय आहेत हे समजून सांगायलाच लागतं कारण शासनाने काही निर्णय घेतला तरी ते कोर्टामध्ये टिकायला लागतं आणि ते टिकायचं असेल तर त्याच्यासाठी आवश्यक ते डॉक्युमेंट्स तयार करायला लागतात आणि म्हणून 2 तऱ्हेने शासन काम करतं आहे. एक कुणबी दाखले ज्यांच्याकडे आहेत ते ओबीसीमध्ये आहेतच, फक्त त्यांना दाखले मिळण्यामध्ये सुविधा निर्माण व्हाव्या
ह्याच्यासाठी शासनाने समिती नेमलेली आहे. त्याचा पहिला अहवाल शासनाने स्वीकारलेला आहे आणि अधिकचं संशोधन झालं आणि दुसरा अहवाल आला तर तो अहवालसुद्धा शासनाच्या समोर येईल. स्वीकारल्यानंतर ही संख्या वाढू शकेल. परंतु एकंदरीतच ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नसताना अशा तऱ्हेचा संभ्रम समाजामध्ये निर्माण होतोय, याची गंभीर दखल ही आदरणीय भुजबळ साहेबांनी सुद्धा घेतली पाहिजे. ताबडतोब याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि ह्याच्यावरचा खुलासासुद्धा त्यांनी स्वतःहून केला पाहिजे, अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. दुसरी बाब अशी आहे की ओबीसी समाजाच्या नेत्यांची सुद्धा ज्या ठिकाणी प्रेस झालेले आहे, ते प्रेसमध्ये बोलत असताना शेंडगे साहेबांचं मी ऐकलेलं आहे. लवकरच मुख्यमंत्री ज्याला आता ते काश्मीरला शिवरायांच्या पुतळ्याच्या त्या ठिकाणी उद्घाटनाच्या निमित्ताने गेलेले आहेत. परत आल्यानंतर निश्चितपणे ओबीसी समाजाला ते बोलवून घेतील आणि ही वस्तुस्थिती त्यांना सांगून त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांच्या आरक्षणाला धोका नाही हे सांगतील. सुरुवातीपासून मराठा समाजाची मागणी होती की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला स्वतंत्र आरक्षण मिळावं. गेली पाहिजे. मात्र दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या घरी सर्व जे ओबीसी नेते आहेत त्यांची बैठक बोलावलेली आहे आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, काही झालं तरी अशा प्रकारचा एक ठराव जो आहे त्यांनी मंजूर केला या बैठकीमध्ये. नाही, मुळात सरकारनेच सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षणाला धक्का लागणार नाही. त्या बैठकीमध्ये ते स्वतः उपस्थित होते. त्यांचे जे काही कन्सर्न होते त्यांनी मांडलेले होते आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर हे स्वतः ठरलेलं होतं की ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता हे सर्व केलं जाईल. मग असं असताना वेगळी मीटिंग घेण्याची काय आवश्यकता, हा मुळात प्रश्न येतो. ते ज्येष्ठ नेते आहेत त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय असं बोलू शकत नाही. त्यांनी पुन्हा एक बैठक घ्यावी, त्याच्यामध्ये त्यांनी क्लॅरिफिकेशन द्यावं की मी असा शब्द घेतलेला आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही. याच्यामध्ये नाहीतर एक समाजामध्ये विद्वेष निर्माण होईल, समाजामध्ये वाद निर्माण होईल, जी महाराष्ट्राची परंपरा कधीही नव्हती. महाराष्ट्राची परंपरा ही प्रगतिशील असा हा महाराष्ट्र आहे. सामाजिक ज्या आपण ज्याला सोशल रिफॉर्म्स म्हणतो याची जन्मभूमी महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये लढे निर्माण होणं हे महाराष्ट्राच्या कीर्तीला आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेला साजेसं नाही असं मला स्वतःला वाटतं. 1994च्या अध्यादेशाला सुद्धा हायकोर्टात पुन्हा एकदा आव्हान देण्यात आले, ज्या अध्यादेशाद्वारे ओबीसींचं आरक्षण दिलेलं. त्यामुळे ते सर्वेक्षण पुन्हा करा, महाराष्ट्रात नेमकी ओबीसींची संख्या किती आहे आणि तोपर्यंत हे जर आरक्षण घटनाबाह्य असेल तर ते रद्द करा अशी मागणी केली. उद्या त्यावर सुनावणी हायकोर्ट. एक गोष्ट असे की प्रत्येकानेच असे निर्णय घेतले आणि कोर्टामध्ये जाऊन कॉम्प्लिकेशन निर्माण केले, तर ते करण्यामागचा त्यांचा हेतू काय असतो हा हेतूसुद्धा तपासून बघितला पाहिजे. हा कुठल्याही समाजाच्या हिताचा हेतू नाही आणि त्याच्यामुळे समाजामध्ये विद्वेष निर्माण करणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यामुळे अशी सर्वच लोक असतील त्यांनी ह्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. शेवटी या भूमीची ज्यावेळेला एक घोडदौड चालू असते, प्रगतीच्या दिशेने घोडदौड चालू असते, त्यावेळेला अशा तऱ्हेचे सामाजिक प्रश्न निर्माण होणं हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही, तिथल्या असलेल्या तरुण पिढीच्या हिताचं नाही. आजसुद्धा ओबीसीचं आरक्षण जे पॉलिटिकल आहे त्यालासुद्धा चॅलेंज दिल्यामुळे आपल्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याच्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहे. शासनाने अशी भूमिका घेतली की आरक्षणावर निर्णय घ्यावा आणि नंतर या व्हाव्या. त्याच्यामध्ये इतरसुद्धा काही अर्थात टेक्निकल अडचणी आहेत. या सगळ्या अडचणी लक्षात घेता लोकशाहीच्या प्रक्रियेलासुद्धा अशा गोष्टींमुळे बाधा निर्माण होते. तर या सगळ्याचा विचार करून अशी पिटिशन वारंवार दाखल करावी का याच्यावर सुद्धा विचार झाला पाहिजे. आणि तसं नसेल आणि ही काय एका वेळेला होऊ शकत नाही. तुम्ही असं म्हटलं की ह्यांची संख्या निश्चित करा, एका मिनिटात होणार आहे का? आणि तोपर्यंत समजा चुकून स्टे आला तर अनेक ओबीसी आपल्या हक्कापासून वंचित होतील. ह्या खरोखर अशा जाती आहेत की ज्या आज नाही 1967 सालामध्ये याचं डिक्लरेशन झालेलं आहे आणि म्हणून पुरावे मागितले ते 1967च्या पूर्वीचे का मागितले जातात की ज्या वेळेला हे नोटिफिकेशन झालं त्याच्या पूर्वीची परिस्थिती गृहीत धरून त्यांना ह्या सवलती दिलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे असं जर भांडण होत राहिलं तर याचा परिणाम आपल्या मुलांच्या भवितव्यावर होईल. कारण जास्त करून शिक्षण आणि नोकऱ्या या दोन्ही तरुण लोकांसाठी असतात आणि त्यांच्या भवितव्याशी कोणीही खेळू नये. शेवटी मुलांनी जागृत झालं पाहिजे, तरुणांनी जागृत झाले पाहिजे आणि ही सगळं थांबवलं पाहिजे. अशी वेळ महाराष्ट्रामध्ये यायला लागलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की
मराठा समाजाने एक समजूतदार भूमिका घेतलेली आहे. ती भूमिका पुढे ठेवण्याच्या दृष्टीने त्यांनी माहिती संकलित करण्यासाठी सहकार्य करावं. तर निश्चितपणे शासनाला सुद्धा मदत होईल की हा डाटा संपूर्ण सुप्रीम कोर्टामध्ये देऊन स्वतंत्र आरक्षण आपल्याला मिळवता येईल. आणि हे आरक्षण मिळालं तर ओबीसी विरुद्ध मराठा समाज असा संघर्ष संपूर्णपणे टाळता येईल. सर, आता प्रकाश शेंडगे यांनी यांच्या भुजबळांबरोबर बैठक झाल्यानंतर ते बाहेर पडले. त्यांचं असं म्हणणं आहे की जी समिती नेमलेली या समितीमध्ये सगळे जे लोक आहेत ते सगळे मराठा आहेत आणि कुठेतरी मराठ्यांना ओबीसी मध्ये घुसवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. त्यामुळे या समिती जी काही काम करणार आहे त्या सगळ्या समितीचं हे जे काही षडयंत्र चालू आहे त्यामुळे हाणून पाडलं. नाही, मुळातच असं म्हणणं चुकीचं आहे. जे न्यायमूर्ती असते त्यांना जात वगैरे काय नसते. मुळात हा योगायोगाचा भाग आहे की आपले बरेचसे न्यायमूर्ती हे मराठा समाजाचे झालेले, कारण ती परंपरा राहिली आहे. ज्येष्ठ वकील त्या समाजाचे राहिलेले आहेत. त्याच्यामुळे न्यायमूर्ती या सिनियर ह्याच्यामधून जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या समाजाचे आहेत. परंतु एखादा समाज ज्यावेळेला उद्विग्न होतो, ज्या वेळेला मोठी मोठी आंदोलनं सुरू असतात, त्यावेळेला त्यांना सुद्धा विश्वास वाटेल अशी सुद्धा लोक त्या ठिकाणी असायला लागतात. आणि त्या दृष्टीने याच्यामध्ये काहीही चूक आहे असं मी मानत नाही. उद्या एखादा ओबीसी समाजाचा विषय आला आणि त्याला ओबीसी न्यायमूर्ती असले तर ते ओबीसींना अन्याय होऊ देणार नाही तिथपर्यंत ठीक आहे, पण त्यांच्यासाठी वेगळं काय करणार नाही, चुकीचं काय करणार नाही. कारण शेवटी ते न्यायमूर्ती असतात. न्यायाच्या तराजूमध्ये सगळी लोक त्यांना समान असतात आणि न्यायमूर्तींना कुठलाही धर्म नसतो. ही आजपर्यंतची परंपरा आहे. आणि तिथं आपण जिथे रामशास्त्री प्रभूंचं उदाहरण देतो इतिहासाचं, आणि इथं मात्र न्यायव्यवस्थेबद्दलच आपण कुठेतरी आक्षेप करायचा, ही मुळातच पद्धत चुकीची आहे असं मला वाटतं. सर, जे ओबीसी नेते आहेत ते बैठक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. ती सह्याद्रीवर हे सगळे भेट घेण्यासाठी दाखल होणार आहेत. तर तुम्ही आता जे आवाहन केलं भुजबळ साहेबांना, तर कुठेतरी ते यशस्वी होईल असं वाटतंय का? कारण एकीकडे ओबीसीचा एक वेगळा प्रयत्न किंवा त्यांचा एक वेगळा लढा आता उभारला जातो असं वाटतंय. नाही, मुळात हा लढा उभारण्याची गरज काय हाच मुळात प्रश्न आहे. ज्याला तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही. हे शेवटी राज्याचे प्रमुख कोण असतात? मुख्यमंत्री असतात. राज्याचे प्रमुख कोण असतात? उपमुख्यमंत्री असतात. राज्याच्या प्रमुखांनी एवढ्या क्लिअर कट स्टेटमेंट दिल्यानंतर आज सकाळचं काश्मीरमधून दिलेलं शिंदेसाहेबांचं स्टेटमेंट बघा किंवा फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट बघा. दादा आज आजारी आहेत त्यामुळे त्यांचं स्टेटमेंट येऊ शकलं नाही. सगळ्यांची स्टेटमेंट सेम असणार की ओबीसींच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी त्यांची बांधिलकी आहे. त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांची बांधिलकी आहे. आणि हे करत असताना जो काय न्यायालयीन लढा असतो तो लढा देऊन टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला दिलं जाईल. दुसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आरक्षण रद्द झालं तरी जे त्या काळामध्ये मराठा समाजाचे युवक नोकरीला लागले, अधिसंख्य पदं निर्माण करण्यात आली आणि त्यांना सामावून घेण्यात आलं, ही वस्तुस्थिती आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या मुलांवर अन्याय झालेला नाही आणि असं करणारं हे पहिलं सरकार आहे. ओबीसींना जेवढ्या सवलती आहेत सगळ्याच्या सगळ्या सवलती या मराठा समाजाला स्वतंत्रपणे देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हे सरकार हे पूर्णपणे मराठा समाजातल्या युवकांना सुद्धा न्याय देण्याच्या संदर्भात तेवढंच सजग राहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की सरकारवर विश्वास ठेवावा, या सगळ्या चर्चा बंद कराव्या आणि 2 महिन्यामध्ये काय रिझल्ट येतो हे बघावं. त्यावेळेला तुमच्याही लक्षात येईल की ओबीसी समाजाला कुठलाही धक्का त्यांच्या आरक्षणाला लागलेला नाही. त्याच वेळेला मराठा समाजाला सुद्धा न्यायालयामध्ये टिकणारं असं आरक्षण देण्यात आलेलं आहे. सर, काल प्रदूषणावर काल नाही, एक विषय संपून जाऊ नये मराठा आरक्षणाचा आणि मग प्रदूषणाचा आपण हे घेऊ. मराठीमध्ये कंटिन्यू होते ना मग. हां, मराठीमध्ये उत्तर मराठी द्यायचं. लास्ट आहे सर. हां, त्या हिंदीमध्ये विचार. काल प्रदूषणावर हायकोर्टाने सुद्धा ताशेरे ओढलेले आहेत. काय कारवाई केली आतापर्यंत हे सांगा म्हणते सरकार. आपण मी त्या दिवशी हे बघा, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्या दिवशी मी कॉर्पोरेशनमध्ये एक मीटिंग घेतली होती आणि डिटेलमध्ये सांगितलेले आहेत की कुठल्या टेक्नॉलॉजीज आपण ॲडॉप्ट केलेल्या आहेत. एकंदर 6 तऱ्हेच्या टेक्नॉलॉजीज आपण ॲडॉप्ट केलेल्या आहेत. याची सुरुवात कधी झाली की ज्या वेळेला मागचं अधिवेशन होतं याच्या अलीकडचं, आणि मी त्यावेळेला अधिवेशनाच्या काळामध्ये पर्यावरण विभाग सांभाळतो,
त्याला भारतामधल्या सर्व ज्या टेक्नॉलॉजीज वेगवेगळ्या कंपन्यांनी निर्माण केलेल्या आहेत त्या सर्व कंपन्यांना मुंबईला निमंत्रित करण्यात आलं. IITचे सर्व एक्सपर्ट्स त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यानंतर त्यांचं सादरीकरण झाल्यानंतर IITलाही जबाबदारी देण्यात आली की याच्यामधल्या किती टेक्नॉलॉजीज उपयुक्त आहेत आणि अशा 6 टेक्नॉलॉजीज निवडण्यात आल्या आणि त्या 6 टेक्नॉलॉजीज ट्रायल बेसिसवर मुंबईमध्ये आज सुरू झालेलं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन. कारण कुठलीही मशिनरी घेत असताना टेंडरची प्रोसेस असते, ती प्रोसेस करून बसेसच्या वर फिल्टरेशनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बसेस ज्या इलेक्ट्रिकल बसेस आहेत त्याच्यावर ही यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी कंजेस्टेशन असलेले सिग्नल्स आहेत त्या ठिकाणी टॉवर्स उभारण्यात येत आहेत जे फिल्टरेशन करतील. ज्या बॅगा ज्या हॉस्पिटल्स आहेत याच्यावर वेगळ्या तऱ्हेचे फिल्टर्स इन्स्टॉल केले जात आहेत की जे तिथले हवा शोषून घेतील आणि शुद्ध हवा बाहेर टाकतील. त्याच्यानंतर ह्या ज्या बिल्डिंगच्या माध्यमातून प्रदूषण होतं त्याच्यासाठी अतिशय स्ट्रिक्ट असे नॉर्म्स केलेले आहेत. किती उंची आजूबाजूचे जे पत्रे असतात म्हणजे जे कंपाऊंड करण्यात येतं त्याची उंची किती असावी, आतमधल्या प्रदूषणाची लेवल किती असावी, ही प्रदूषणाची लेवल कमी करण्यासाठी जे फॉगिंग करायला लागतं म्हणजे हवेमध्ये पाण्याचे फवारे सोडायला लागतात हे सोडण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर ज्या आपल्याकडे जास्त करून धुळीकणांचा प्रश्न आहे परंतु ज्या ठिकाणी फॅक्टरीचं पोल्युशन होतं त्या ठिकाणी त्यांच्या चिमण्या उंच करणं वगैरे ज्या तांत्रिक बाबी आहेत त्यालाही सुरुवात झालेली आहे. अनेक कंपन्यांनी त्याच्यानंतर गॅसचं जे डिस्ट्रीब्युशन होतं बाहेरून गॅस येतो आणि तो टँकरमध्ये भरला जातो त्यावेळेला जे गॅसेस हवेमध्ये येतात त्याला कंट्रोल करण्यासाठी यंत्रणा इन्स्टॉल केलेली आहे. सर्व प्रकारची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर त्याचे रिझल्ट यायला काही काळ लागतो आणि हा काळ निश्चितपणे ह्या काळामध्ये तुमच्या लक्षात येईल की ह्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की प्रदूषण हे फक्त राज्यामध्ये किंवा त्या शहरामध्ये होतं असं नाही. वाऱ्याबरोबर प्रदूषण हे सगळीकडे पसरत असतं. ते शेजारच्या राज्यामधून येऊ शकतं, शेजारच्या देशामधून येऊ शकतं आणि त्याच्यामुळे अनेक तऱ्हेने ह्या प्रदूषणावर नियंत्रण आणायला लागतं. साधं उदाहरण द्यायचं झालं तर बेकरीमध्ये जे जुने जेलमध्ये आता पूर्णपणे भ्रष्टाचार चालतो, पूर्ण यंत्रणाच भ्रष्टाचारामध्ये गेलेली आहे असा आता एक गंभीर आरोप संजय राऊतांनी केलेला आहे. संजय राऊत रोज सकाळी उठून 9 वाजता एक आरोप करतात आणि तो गंभीर असतो की नाही याचा विचार तुम्ही स्वतःच करा. कारण काय असतं की बघा शिवसेनाला कुठेतरी संपवायचा विचार आजपर्यंत कोण करू शकला नाही. संजय राऊतसारखे कार्यकर्ते ज्याला बोलायला लागले त्याला शिवसेनेमध्ये फार मोठी फूट पडली ही वस्तुस्थिती आहे. आज उद्धव साहेबांचं सुद्धा मन विचलित करण्यामागे त्यांचा फार मोठा वाटा होता हे सुनील तटकरेंनी स्वतः सिद्ध केलेलं आहे. कारण जे काय मोदी साहेबांच्यामध्ये आणि पंतप्रधान महोदयांमध्ये ठरलेलं होतं हे आम्ही 3-4 लोक जी मध्ये होतो यांच्या व्यतिरिक्त कोणाला माहिती नव्हतं. मग ही माहिती राष्ट्रवादीपर्यंत पोचवण्याचं काम हे संजय राऊतने केलं उघडपणे. त्याच्यामुळे संजय राऊत हे शिवसेनेच्या हिताच्या दृष्टीने विचार करतात हे मला स्वतःला असं वाटत नाही की त्यांना राष्ट्रवादी आणि पवारसाहेबांच्याबद्दल जो आदर आहे त्यापोटी ते त्यांच्याशी जास्त एकनिष्ठ असतात आणि त्याच्यामुळे तुरुंगातला त्यांचा अनुभव जो काय त्याच्याबद्दल मी बोलू शकणार नाही कारण त्यांना तो अनुभव आहे आणि त्याच्यामुळे तिथं काय जर चुकीचं होत असेल तर त्यांनी गृहमंत्र्यांना सांगावं, गृहमंत्री त्याच्यावर ॲक्शन घेतील. त्यांनी बोललेला प्रत्येक गोष्टीला विरोध केला पाहिजे असं बिलकुल नाही. जस्ट वन क्वेश्चन. तुकडे जाळले जातात त्याच्यातून सुद्धा प्रचंड पोल्युशन होत असतं. क्रिमेटेरियम ग्राउंड आहेत त्याच्यामध्ये आता वायूवर त्या चालवण्याचे निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे प्रदूषण कमी होईल. अनेक तऱ्हेने प्रदूषण करण्यासाठी जे जे करायला लागतं ते करायला राज्य शासन बांधील आहे. याचे सगळ्याचे सर्क्युलर निघालेले आहेत आणि अंमलबजावणी करत असताना एखादी टेक्नॉलॉजी जसं आपण मुंबईमध्ये दिल्लीमध्ये बेलेले आहेत मोठे मोठे टॉवर्स उभारले आणि आता ते टॉवर्स काढून टाकायची कामं चाललेली आहेत. त्याच्यामुळे कुठलीही टेक्नॉलॉजी याचं अगोदर ट्रायल बेसिसवर करायला लागतं आणि एकदा यशस्वी झाली की मग ती टेक्नॉलॉजीचं आपल्याला स्केलिंग अप करता येईल. सर एक शेवटचा प्रश्न काल ग्रामपंचायत निवडणुका झाल्या त्यामध्ये महायुतीला निर्भय यश तर मिळालं आहे परंतु आपल्या मतदारसंघात तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे. बघा मी एक असा एकमेव आमदार आहे महाराष्ट्रातला की जो कुठल्याही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाही. आपण माझ्या मतदारसंघात जाऊन विचारू शकता. आणि ही बातमी दिली की मुळातच निवडून आले नाहीत मग माझ्याकडे तर
मुळातच सावंतवाडी हा सगळ्यात मोठा तालुका आहे जिथं 1.5 लाख मतदार आहेत. तिथं एकही इलेक्शन नव्हती. दोडामार्गमध्ये 3 इलेक्शन होत्या. तीनही इलेक्शनमध्ये आम्ही ग्रामविकास आघाडी उभी केलेली होती. एका ठिकाणी बिनविरोध निवडून आल्या, म्हणजे 3 ऑलरेडी आलेल्याच आहेत. 2 ग्रामपंचायतीमध्ये आम्ही भाजपला सपोर्ट केला होता, तिथं आमचे उमेदवार उभे नव्हते. त्याच्यामध्ये एक मातोंड म्हणून होती आणि दुसरी वायंगणी होती. वायंगणीला 7 उमेदवार निवडून आले भाजपचे, आम्ही सपोर्ट केलेलं त्या ठिकाणी. परंतु काही मतांनी तिथला उमेदवार हा अपक्ष निवडून आला. आता हे तिथल्या लोकल परिस्थितीवर अवलंबून होतं. आमची फक्त 2 ठिकाणी लढत झालेली होती, भाजप आणि शिवसेनेची. आणि तुम्ही बघितलं तर त्यातली 95% मतं ही आमच्या युतीतल्याच पक्षाला मिळालेली आहेत. परंतु लोकल स्तरावर असा कार्यकर्त्यांचा आग्रह असतो की हाच उमेदवार आला पाहिजे, हाच उमेदवार आला असेल. त्याच्यामुळे त्या मैत्रीपूर्ण लढता होतात. या 2च लढ्या त्या ठिकाणी होते. 3 आमचे तर निवडून ग्रामविकास कमी ह्याच्या नावाने आलेले आहेत, तिथं सगळ्यांचे सरपंच बसतील. 2मध्ये जी लढा झाली त्याच्यामध्ये 12-14 मतांनी जिथं गेलेत तिथं आपली ह्याच्यामध्ये मेजॉरिटी आलेली आहे निवडून आलेल्या सदस्यांमध्ये. त्यामुळे त्या ठिकाणी उपसरपंच बसेल. शेवटी एकदा इलेक्शन संपल्यानंतर युती आम्ही एकत्रच असतो आणि त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्या पक्षाचा विजय झाला असता तर मी समजलो असतो, पण असं काय झालेलं नाही. तिथं 80-90% भाजप आणि शिवसेना धनुष्यबाण हेच आहे आणि शिंदेसाहेब आहेत. त्याच्यामुळे तसं काही त्याच्यामधून उगाच मी बोलतो त्याच्यामुळे नॅचरली असं होतं की माझ्यावर सगळ्यांचं लक्ष असतं. 50-100 मतं इथली तिथं टाकून एक 10-15 मताने एखादा उमेदवार पराभूत करणं काय उभाटायला कठीण नाही. तेवढी 50-100 मतं अजून त्यांच्याकडे शाबूत आहेत. त्याच्याबद्दल माझं काहीच जुमत नाही. पण त्यांना असं वाटतं ह्याने सक्षमपणे शिवसेनेची जी बाजू होती ती मांडली लोकांसमोर, त्याचा कुठेतरी पराभव माझ्या 1-2 कॅन्डिडेटचा पराभव झाला तर मी कधी तिथं गेलेलो सुद्धा नाही. फक्त एक गोष्ट मात्र निश्चितपणे सांगू इच्छितो की लोकशाहीमध्ये प्रत्येक घडलेल्या घटनेची नोंद घेतली पाहिजे. मी जर अजिबात माझ्या मतदारसंघात जात नसेन तर मलासुद्धा गेलं पाहिजे. कारण आपला टच असल्यानंतर काय होऊ शकतं हे बारामतीमध्ये अजितदादांनी दाखवून दिलेलं आहे की त्या ठिकाणी त्यांनी 100% निर्भेळ यश हे आपल्या मतदारसंघामध्ये मिळवलं आहे. आणि त्याचं कारण अजितदादांनी एवढ्याच वहिनींचं सुद्धा क्रेडिट आहे की ज्या सातत्याने कार्यकर्त्यांच्या टचमध्ये असतात. त्याच्यामुळे कामं किती होतात, कामं तर होत असतात, पण आपला लोकप्रतिनिधी आपल्याला भेटलासुद्धा पाहिजे ही जी भावना लोकांच्या मनामध्ये असते. मला ते नेहमी सांगत असतात, तुम्ही काही करू नका, फक्त एक चक्कर टाका ग्रामीण भागामध्ये. तर आता त्याच्यामध्ये कुठे कमी पडलेलं असेल आणि त्याच्यामुळे 1-2 ग्रामपंचायतीचा जर ह्याच्यामध्ये फरक पडला असेल 100% मला जायला लागेल. परंतु माझ्यावर हीच जबाबदारी असते तुमच्यापर्यंत पक्षाची भूमिका मांडण्याची. आणि मुंबईचं बघा, आता काल उपराष्ट्रपती आले, मी एअरपोर्टला आणायला सोडायला होतो. आज भूतानचे राजे आले, त्यांच्या स्वागतासाठी जायचं असतं. पालकमंत्री मुंबईचा असणं ही फार मोठी जबाबदारी आहे की नेहमी VIP इथं येतात आणि त्यांचा प्रोटोकॉल सुद्धा सांभाळायला लागतो. तरी पण वेळात वेळ काढून मी निश्चितपणे आमच्या ग्रामीण भागाला भेट देईन आणि त्यांची एकमेव जी मागणी असते की तुम्ही इथं आलं पाहिजे, निश्चितपणे पूर्ण करेन. सर एक प्रश्न मराठीतला. काल उद्धव ठाकरे एका कार्यक्रमात म्हणाले की भलेही निवडणूक आयोगानं त्यांना पक्षाचं चिन्ह दिलं पण नाव देण्याचा अधिकार नाही, आम्ही ते अधिकार मानत नाहीत आणि मी घराणेशाहीतनं आलो हा काय माझा दोष नाही, त्यामुळे आम्ही तो निर्णय मानत नाही, शिवसेना आमची, असं ते अजूनही ठामपणे सांगतात. शिवसेना तुमची आहे, जनतेने नाकारलं ना. काल मग तुम्हाला ह्याच्यामध्ये का नाही मतं मिळाली? ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांचा विचार चालतो. उद्धव साहेबांचा विचार चालत नाही असं मी बिलकुल म्हणत नाही, परंतु बाळासाहेबांचा विचार 80% चालतो आणि 20% उद्धव साहेबांचा. आणि तेच कालच्या निवडणुकीमध्ये लोकांच्या निदर्शनाला आणलं. लोक बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहिली. उद्धव साहेबांनी बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहावं असं लोकांचं मत होतं, परंतु ते त्याचा विचार न करता ते काँग्रेसच्या विचाराबरोबर राहिले. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती कोणाला नाकारता येईल का? आणि म्हणून त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा होता. याचंच हे एक मॅन्डेट आहे की तुम्ही जो निर्णय घेतला बाळासाहेबांच्या विचारापासून आणि हिंदुत्वाच्या विचारापासून दूर जाण्याचा, तो आम्हाला मान्य नाही असा कौल जनतेने दिलेला आहे. सर, तुम्ही गृहराज्यमंत्री होतात आणि संजय राऊतांनी आता आपल्या सिद्धिविनायक मंडळाच्या अध्यक्षपदावर या विभागाचे आमदार सदा सरवणकर यांची आज निवड झालेली आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सिद्धिविनायकाचे आशीर्वाद सगळ्या महाराष्ट्राला मिळावे आणि महाराष्ट्रामध्ये सुखी भरभराट हो आणि चांगली दिवाळी साजरा करण्याचं ही सुद्धा प्रार्थना आमच्या सगळ्याच्या वतीने त्यांनी सिद्धिविनायकाकडे करावी अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांची राजस्थानमध्ये इलेक्शन ड्युटी लागली तर राज्यात इतका मोठा प्रश्न असताना त्या मंडळाचा प्रमुखच राज्यात कार्यरत नाही. आपल्याला मी एक गोष्ट सांगतो बघा, इलेक्शन ड्युटी ही ऑन ड्युटी असते.
म्हणजे तिथं असताना त्याने आपलं डिपार्टमेंट सांभाळायची अशी अपेक्षा असतात. माझ्या एज्युकेशन डिपार्टमेंटचे दोन्ही की ऑफिसर्स हे इलेक्शन ड्युटीवर आहे आणि तिसरे आता जातील. मग माझ्या एकूण 4 IAS ऑफिसर आहेत माझ्या डिपार्टमेंटला, त्यातले 2 ऑलरेडी गेलेले आहेत इलेक्शन ड्युटीला. तर ते तिथं बसून आपला कारभार सांभाळत असतात, तिथून इन्स्ट्रक्शन्स देत असतात आणि खाली सक्षम असं त्यांचं बोर्ड आहे आणि त्याच्यामुळे त्या बोर्डाच्या माध्यमातून आणि ही कारवाई विशेषतः महापालिकेच्या माध्यमातून चालते मुंबईसारख्या शहरामध्ये. तर महापालिकेचे आयुक्त आहेत, ते याच्यामध्ये जबाबदारीने काम करत आहेत. निश्चितपणे आपल्याला रिझल्ट दिसेल. क्युरेटिव्ह पिटिशन ऐकण्याचं सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे आणि क्युरेटिव्ह पिटिशन ज्या वेळेला होईल त्यावेळेला ते निर्दोष असावं याच्यासाठी 3 न्यायमूर्तींच्या समितीची स्थापना केलेली आहे, जे सरकारला वेळोवेळी ॲडवाईज करतील, सरकारला या संदर्भातला सल्ला देतील. आणि दुसरी अशी बाब आहे की हे जे आमचं सर्वेक्षण झालं याची साईज छोटी होती असं जे म्हणण्यात आलेलं होतं, त्याच्यामुळे 6ही विभागांसाठी मोठ्या एजन्सीज ज्या वेल नोन आहेत, जसं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आहे, गोखले इन्स्टिट्यूट आहेत, अशा तऱ्हेच्या ज्या नामांकित संस्था आहेत त्यांची मदत 6 विभागामध्ये स्वतंत्रपणे घेतली जाईल, जेणेकरून हा एम्पिरिकल डेटा हा संपूर्ण महाराष्ट्राचा एका वेळेला तयार होईल आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये आपलं पिटिशन जे आहे क्युरेटिव्ह पिटिशन हे टिकू शकेल. एवढा मोठी सगळी प्रक्रिया चालू असताना विनाकारण समाजामध्ये विद्वेष निर्माण करण्याचं किंवा गैरसमज निर्माण होण्याचं काहीही कारण नाही. याबद्दल अत्यंत स्पष्टपणे आज सकाळीसुद्धा आदरणीय मुख्यमंत्री काश्मीरमध्ये असताना माझ्याशी बोललेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की माझ्या वतीने तुम्ही ग्वाही द्या की OBC आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही. या संदर्भातली चर्चा ही कॅबिनेटच्या सर्व सदस्यांची झालेली आहे. दुसरी बाब अशी आहे की हे जे कुणबी आरक्षण आहे हे नव्याने देण्यात येत नाही, हे जुनंच आरक्षण आहे. फक्त त्याचे दाखले मिळण्याच्या संदर्भात ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यात आलेल्या आहेत आणि सरसकट अशा तऱ्हेने सर्वांनाच कुणबी म्हटलं जाईल असं बिलकुल नाही आहे. ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत त्यांना कुणबी लगेच आरक्षण मिळायला सुरुवात झालं की त्यांना एक रिलॅक्सेशन मिळेल आणि उर्वरित जो समाज आहे याच्यासाठी आपण जे वेगळं आरक्षण केलेलं आहे, जे सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं होतं, त्या संदर्भातली क्युरेटिव्ह पिटिशन ही अत्यंत जबाबदारीने त्या ठिकाणी लढवली जाईल. आणि मराठा समाजाला सुद्धा अत्यंत नम्रपणे विनंती आहे की नेहमी समाजाला दिशा देणारा हा समाज राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे OBC समाजाच्या बाबतीत मला माहिती आहे की ज्या OBC समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात ज्याला अडचणी निर्माण झाल्या त्याला त्या समाजाने अगदी ग्रामपातळीपासून आपल्या कमिट्या निर्माण केल्या आणि ह्या कमिट्यांच्या माध्यमातून सरकारला माहिती देण्याचं सहकार्य हे त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ज्याला सरकारच तयार आहे आरक्षण द्यायला त्याला मोर्चे काढण्याची आवश्यकता नसते, निषेध करण्याची आवश्यकता नसते. तर सरकारची जी भूमिका आहे आणि सरकारचा हा लढा हा एकत्रित मिळून लढण्याची आवश्यकता असते की जेणेकरून वस्तुस्थिती ही सुप्रीम कोर्टाच्या समोर आपल्याला आणता येईल आणि एक टिकणारं आरक्षण असं मराठा समाजाला देता येईल. परंतु हे आरक्षण मिळाल्यानंतर जे आपलं ओपनसाठी असलेलं आरक्षण आहे, जे ठराविक उत्पन्नाच्या मर्यादेच्या खालच्या लोकांसाठी आहे आणि ते 10% आहे, त्याच्यामधून मात्र मराठा समाज वगळला जाईल. कारण तोपर्यंतच त्यांना हा लाभ घेता येईल जोपर्यंत मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण नाही आहे. एकदा स्वतंत्र आरक्षण मिळाल्यानंतर ओपनमधून जे आरक्षण आहे ते मात्र आपल्याला त्याचा लाभ घेता येणार नाही आणि हे स्वतंत्र आरक्षण असेल एवढं. आणि त्याच्या संदर्भात सुद्धा चर्चा करून आणि त्याच्यामध्ये काय निर्णय घ्यायचा, कुठला आपल्याला फायदेशीर आहे, हे त्या समाजाने एकत्र बसून ठरवायचं आहे. आणि त्याच्यासाठी माझी नेहमीच विनंती असते, मी काय हे मला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं नाही, परंतु एक असं शिष्टमंडळ निर्माण करावं, त्याच्यामध्ये काय कायदेशीर तज्ज्ञ असावे वगैरे, की जे सातत्याने सरकारबरोबर काम करत राहील कोऑर्डिनेशनमध्ये आणि आपण हा लढा एकत्रपणे लढूया मराठा समाजासाठी. आणि सरकार जर तयार आहे तर मराठा समाजाने सुद्धा सरकारच्या हातामध्ये हात घालून आपल्याला योग्य असं डॉक्युमेंटेशन तयार केलं पाहिजे. आणि सरकारची भूमिका आहे, सरकारने ॲक्टच केलेला आहे, अधिक काय करायला लागलं तरी सरकारची तयारी आहे, परंतु हे सगळं कोर्टामध्ये टिकलं पाहिजे. कारण आरक्षण हा पूर्णपणे कोर्टाचा संबंधातील विषय आहे आणि तिथं ते टिकणारं आरक्षण द्यायला महाराष्ट्र सरकार अत्यंत गंभीर आहे, अत्यंत जबाबदारीने मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर शिवरायांची शपथ ही कोणीही महाराष्ट्राच्या भूमीमध्ये खोटी घेत नसतं.
ज्यावेळेला त्याने अशी शपथ घेतली त्यावेळेला समाजाने सुद्धा जाणवलं पाहिजे की आपल्या राजांची, सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या राजाची ज्यावेळेला शपथ घेतली जाते, महाराष्ट्राच्या आराध्य देवतेची ज्यावेळेला शपथ घेतली जाते, तर त्याच्या मागची भावना लक्षात घेतली पाहिजे आणि सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. रोज असं होत राहिलं तर समाजामध्ये विद्वेष निर्माण होईल, समाजामध्ये फूट निर्माण होईल. तरी हे कुठल्याही परिस्थितीत टाळलं गेलं पाहिजे अशी सर्वांनाच नम्र विनंती आहे.